आमच्याकडे देवेंद्रजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून, आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे. पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही. आणि त्यामुळे देवेंद्रजींना उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही संयम, म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही, पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल. आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, रात्रंदिवस काम करण्याची विजन आहे. सकपाळजी, तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात, तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू. घर कुठेतरी आहे आणि कार्यक्षेत्र कुठेतरी असं होणार, त्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी सेटल होण्याची आवश्यकता नाही. मी आपलं वाणेरे बालेवाडीच्या उंच इमारती पाहून म्हटलं की मोह होतो. हर्षवर्धन सपकाळ काल पत्रकारांशी बोलत असताना असं म्हणाले की आता देवेंद्र फडणवीसांना दिवसा स्वप्न पडायला लागलेत पंतप्रधान पदाचे. देवेंद्रजींना पंतप्रधान कधी होता येईल हे काळ ठरवेल, पण देवेंद्रजींमध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत, गुण आहेत, आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, रात्रंदिवस काम करण्याची विजन आहे. सकपाळजी, तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात, तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू. मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी होते, आमच्याकडे आता आहेत व्ही.के., हर्षवर्धन पाटील, अशी वेल कल्चर्ड खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेतले आहात, असं एकदम नका बोलायला लागू. आणि मग कोणी बोललं तर मग वाईट वाटून नका. आमच्याकडे देवेंद्रजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून, आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे. पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही. आणि त्यामुळे देवेंद्रजींना उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही संयम, म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही, पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल. त्यामुळे कशाला तुम्हाला वारंवार देवेंद्रजी लागतात. काय ठरवेल बघा. त्यावेळेला मनही मोठं नाही. म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे, तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशी सुद्धा काळा दिवस म्हटलं. अरे काय, कुठे चाललंय कल्चर? आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं, काही चांगलं घडलं, सांत्वन करायला जाऊ. आम्ही 75 वर्ष पूर्ण झाली या माणसाला. 15 वर्ष मुख्यमंत्री, तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही. 11 वर्ष पंतप्रधान, तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचा कोणी झाला नाही. त्यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणतात. इतकं तुमचं मन छोटं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी, आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधान पदाचे उमेदवार कधी असतील, पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत. जेव्हा होतील तेव्हा अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा. दादा, शेवटचा प्रश्न. तुम्ही आता बोलले की पुण्यामध्ये स्थायिक व्हावंसं वाटतंय, तर स्थायिक व्हावंसं वाटतंय पुण्यात, तर बालवडकरांच्या प्रभागात व्हायचं काय स्थायिक आता? मुळात सब भूमी गोपाल की सेटल होण्याचा विषय. आता 6-7 वर्ष होत आली. माझं कुटुंब आहे कोल्हापूर आणि मी राहतो पुण्याला. आता चाललो, या आठवड्यात चाललो नवरात्रीला, मग बायको आणि मी अंबाबाईच्या मंदिरात राहणार. मिलिटरीमध्ये जो माणूस जातो वर्ष नाही घरी जात. त्यामुळे घर कुठेतरी आहे आणि कार्यक्षेत्र कुठेतरी असं होणार, त्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी सेटल होण्याची आवश्यकता नाही. मी आपलं वाणेरे बालेवाडीच्या उंच इमारती पाहून म्हटलं की मोह होतो. जसं फ्लेममध्ये गेल्यानंतर मला मोह होतो की पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं, फ्लेम युनिव्हर्सिटी, तू जा, तू मस्त आहे. तर तसं वाणेरे बालेवाडीत आल्यानंतर वाटतं की जर पुण्यात सेटल व्हायचं असेल तर तिकडे होऊ. म्हणजे काय हे बोलायसाठी असतं. म्हणजे काय वाणेरे बालेवाडीत सेटल व्हायला निघालो, मग अमोलच्या एखाद्या स्कीममध्ये फ्लॅट बुक करायला निघालो, असं काही नाही.